जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णा, जय आदिवासी, जय शिवलाल, जय भीम. जय भीम परत एकदा. माझ्या त्या भावांसाठी ज्यांना विसर पडलाय की माझ्या बाबासाहेबांना आपला झाडू काढलाय, तळागाळातल्या किड्यासारखं जीवन आपलं सुंदर स्वच्छ बनवलंय, निर्मळ बनवलंय, आणि हे मी सांगण्याचा प्रयत्न करते ते त्यांना टोचायला लागले. तर झाला आता राजू थाटे, आता रुक्मिणीची बारी. किती घाबरलो ना मी. कुंभारी, पिंपळगाव तालुका, घनसांगी, जिल्हा जालना, साठेनगर. एकटीच राहते, वड्याच्या कडीला घर आहे. आणि तू जे डेअरिंगमध्ये मला टाकलीस ना कमेंट, टोला आंबूज टोला. तुम्ही 2-4 जणांनी गु खाल्ला तर खाल्ला, समाजाला भरकटून टाकलं, विषय वेगळा करून टाकला, अंतरयुद्ध पेटून टाकलं, मोठ्या भावाचा हात माझ्या समाजाच्या डोक्यावरून काढला, तरी तुमच्या वळवळ्या चालू आहेत का रे? कशामुळे मी घाबरायचं तुला? आणि कशामुळे तू ठरवलंस की मी घाबरले म्हणून? शांबड्या, अरे धुणं भांडे करीत असेल ती बायको, घरी जा, उड्या मारू नका, शिक्षण घ्या, लेकराला शिकवा, हे सांगायले मी. जातीत तीड निर्माण करणारी हिला टोला द्या. कशाचा टोला? तुझ्या खरंच मी बोलू नाही, मला लय महान महान माणसं बघतेत, एवढे थोर विचारवंत मला बघतेत की माझ्या तोंडात घाण शब्द येतच नाही. तुझ्यासारखे नासके बघत येतच. तुला एक सांगू का पिल्ल्या, तुझ्या खरंच कुठं दम असेल ना तर मला हात लावून दाखव. आरक्षणाचा भाग वेगळा, वर्गीकरणाचा भाग वेगळा, बुद्धीची लढाई आहे ही, बाबासाहेबाच्या संविधानाच्या रक्षणाची लढाई आहे ही, आणि ती आपण जतन करायची ती हे सांगते मी. बायको तिकडे जात असन वड्या खोड्याला, धुण्या भांड्याला, तिच्याकडे लक्ष दे ना. कशाला लोकांमध्ये तीड निर्माण करायला? सत्य सांगायला लागले ते टोचायला लागले. बाबासाहेब नाही ऐकू वाटायला. का नाही ऐकू वाटायला रे? मनुवाद्याची अवलाद. नक्की तुझ्या मला वाटतंय जाणं घेणं मनुवाद्याच्या लोकांसंग असणार आहे, तेव्हाच तुला एवढा त्रास व्हायलाय. किती रे घाण लोक तुम्ही, 4-5 जणांना मिळून जे वाटवं केले समाजाचं. राहू द्या ना, मोठ्या भावाचा हात राहू द्या ना डोक्यावर. जाणीव होती रे, जगण्याचं उम्मीद होती. आणि लेडीज बी कमेंट करतात. अगं मुरुळी सोडला असतं गावाच्या बाहेर कुठेतरी कोपऱ्यात तुझं घर असतं, झोपडी असती, आणि साऱ्या गावाने येणं केलं असतं तुझ्याकडे. त्या खरातानं कसं दान केलं बायाला तसं दान केलं असतं तुझं. 4 चौघात उड्या मारल्या नसत्यात तुला. वयाची जात आहेस, लाजून राहा, चोपून राहा, झाकून राहा. ज्या वस्तू अंधारात दाखवायच्या असते का पिल्ल्या, त्या उजेड्यात दाखव जाणं का. मला तर धमक्या देऊच नका, भेट नाही मी. भीमाची लेख उगच नाहीत म्हणत मला, वाघीन म्हणतात मला. घाण जळायला लागली का ग? नाही घाण बोलत मी, लय चांगले विचारवंत बघतात मला. भेटे मी तुम्हाला, कुत्रे हो. समाजाचं वजवाटवं करून टाकलं तुम्ही, मला लागलेत भेडवायला. या ना, एकटीच राहते मी. टच करून दाखवा रे मला. मारायचं जे चाललंय का तुमचं ते मारून दाखवा मला. तुम्हाला खरे खरे मर्द म्हणते मी, नामर्द आहे हो.